इथे मी 3 कप कांदे पोहेसाठी जे जाड पोहे असतात ते घेतलेले आहेत. ह्या पोह्यांमध्ये पोहे बुडेल इतपत एकदाच पाणी टाकून चमच्याने ढवळून त्यामधील पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी निथळल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ व चमचाभर साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण ठेवायचं. आता कढईमध्ये 2 पड्या तेल टाकायचं. तेल गरम झाल्यावर यामध्ये 1 वाटी शेंगदाणे व चिमूटभर मीठ टाकून लो फ्लेमवर थोडे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. 1-2 मिनिटात शेंगदाणे छान तळून झाल्यावर प्लेटमध्ये काढूयात. आता याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 6 ते 7 बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या व 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने टाकून मिनिटभर परतवून घेऊयात. मिनिटभराने यामध्ये 2 मोठ्या आकाराचे लांबसर कापून घेतलेले कांदे टाकून हलक्या गुलाबी रंगावर परतवून घेऊयात. कांदा हलका गुलाबी रंगावर परतवून झाला की यामध्ये पाव चमचा हळद, पाव वाटी पाणी टाकून लो फ्लेमवर मिक्स करूयात. आता यामध्ये आपण भिजून घेतलेले पोहे टाकून मीडियम गॅसवर मिक्स करूयात. व्यवस्थित मिक्स केल्यावर यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून मिनिटभर पोहे वाफवून घेऊयात. आता मिनिटभराने गॅसची फ्लेम लो करून पोहे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये तळलेले शेंगदाणे व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करायचा. इथे